गावाकडची ती सकाळ नेहमीप्रमाणेच वाऱ्याच्या गार झुळुकीने सुरेख झाली होती. वसुधा अंगणात उभी राहून शेजारच्या विहिरीतून पाणी भरणाऱ्या स्त्रियांच्या गप्पा ऐकत होती. आज तिला त्या गप्पांमध्ये रस नव्हता, कारण तिचं मन पूर्णपणे गुंतलं होतं सासरच्या विचारांमध्ये. वसुधा वयाने 25ची होती. शिक्षणाने ती पदवीधर होती आणि एका मोठ्या शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करत होती. तिच्या बोलण्यातील गोडवा आणि शांत स्वभावामुळे गावातल्या प्रत्येकाला ती आवडत असे. तिच्या घरात आई, वडील आणि लहान भाऊ राघव असा छोटासा परिवार होता. वसुधा आईच्या फार जवळची होती. आई तिच्या सगळ्या समस्या समजून घेत असे, पण आज तिच्या डोळ्यात वेगळंच काहीतरी होतं. तिच्या मुलीला सासरी पाठवण्याची काळजी. वसुधाचं लग्न ठरलं होतं. पलीकडच्या गावातला अमित, सुसंस्कृत आणि सुशिक्षित तरुण, तिचा नवरा होणार होता. अमित एका खाजगी कंपनीत अभियंता म्हणून काम करत होता. त्याचा स्वभाव समजूतदार होता आणि दोघांची भेट होऊन त्यांनी एकमेकांशी गप्पा मारल्यानंतर वसुधाच्या मनात विश्वास निर्माण झाला होता की तो तिच्या स्वप्नांना पंख देऊ शकेल. लग्न अगदी थाटामाटात झालं. वसुधा आता अमितच्या घरात जाण्यासाठी तयार होती. आईने तिला उंबऱ्याबाहेर जाताना हळूच कानात सांगितलं, वसू, आता तुझं घर बदललंय, पण तुझ्या स्वाभिमानाचा आणि माणुसकीचा पाया कायम ठेव. सगळ्यांना जप, पण स्वतःला हरवू नकोस. अमितचं घर गावातलं सर्वात मोठं घर होतं. दारावर मोठं झुलतं फाटक आणि अंगणभर मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध. वसुधा उंबऱ्यावर पाऊल ठेवताच तिचं स्वागत फुलांच्या पायघड्या घालून करण्यात आलं. सासूबाई म्हणजे शैलाबाई हातात आरतीचं ताट घेऊन उभ्या होत्या. त्या सुंदर दिसत होत्या, पण त्यांचं वागणं थोडं कडक वाटलं. आत या, लक्ष्मीचं पाऊल आहे घरात, शैलाबाईंनी नम्रपणे म्हटलं. पण त्यांच्या आवाजातले ठामपणाचे सूर वसुधाने ओळखले. सासरे मधुकरराव शांत स्वभावाचे आणि खूप कमी बोलणारे वाटले. अमितचा धाकटा भाऊ संकेत, जो अजून शिकत होता, त्याने वसुधाशी गोड बोलून घरातलं वातावरण थोडं हलकं केलं. पहिल्या काही दिवसांत वसुधाने घराची ओळख करून घेतली. शैलाबाई घर चालवण्यात पारंगत होत्या. त्यांची प्रत्येक गोष्ट वेळेवर आणि नीटनेटकी असायची. त्यांना कडक नियमांचं पालन हवं होतं. वसुधाला प्रत्येक गोष्ट नवीन होती, म्हणजे सकाळी लवकर उठून देवघर सजवणं, स्वयंपाकात मदत करणं आणि सासूबाईंच्या लहान सहान आज्ञा पाळणं. पहिल्या दिवशीच शैलाबाईंनी स्पष्ट केलं, आपल्या घरात मुलींनी घर सांभाळावं, बाहेरचं काम पुरुषांचं आहे. हे संस्कार पाळले तर घर चालतं. वसुधाला ते ऐकून खटकलं, पण तिने तोपर्यंत काही बोलणं टाळलं. वसुधा घरात सगळ्यांची काळजी घेत होती. अमितसाठी नाश्ता तयार ठेवणं, सासऱ्यांसाठी चहा वेळेवर बनवणं, संकेतला अभ्यासात मदत करणं, सगळ्या गोष्टीत ती गुंतली होती. सासूबाईही तिच्या कामावर खुश होत्या, पण काही गोष्टींमध्ये त्यांनी तिची चूक पकडायला सुरुवात केली. आंबट चटणी अशी नसते करत, किंवा साडी नीट नेस, लग्न झालंय आता, असं त्यांचं बोलणं वसुधाला त्रास देत होतं. ती अमितशी याबद्दल बोलली, पण अमित तिला समजावत म्हणाला, आईचा स्वभावच असा आहे, तू लक्ष देऊ नकोस. ती काही वाईट नाही बोलत. महिने उलटले. वसुधा आपली नोकरी सोडून सासरी आली होती, पण तिचं मन अजूनही मुलांना शिकवण्यात रमायचं. तिला वाटायचं, मी पुन्हा नोकरी सुरू करावी का? पण शैलाबाईंच्या नियमांमुळे ती काही बोलू शकत नव्हती. एक दिवस तिने अमितशी मोकळं बोलायचं ठरवलं. अमित, मला पुन्हा नोकरी करायची आहे. मला घर सांभाळताना स्वतःचं स्वप्नही जपायचं आहे. अमितने तिला ऐकून घेतलं, पण त्याने स्पष्ट सांगितलं, आईला हे मान्य होणार नाही. तुझं ठरलं असेल तर आपण त्यांच्याशी बोलून पाहू, पण त्यांची नाराजी सहन करावी लागेल. शैलाबाईंना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी उघड विरोध केला. घर सांभाळणं हेच सुनेचं कर्तव्य असतं. बाहेरचं काम केल्यावर घराकडे लक्ष कसं देणार? त्यांनी नाराजीने वसुधाला सुनावलं. वसुधाला हे सहन करणं कठीण जात होतं. तिने शांतपणे उत्तर दिलं, आई, मी घर संसाराला कुठलाही धक्का न लावता हे सांभाळू शकते, पण मला माझं शिक्षण वाया जाऊ नये असं वाटतं. शैलाबाई खवळल्या होत्या. माझा घर चालवण्याच्या नियमांमध्ये बदल नाही. तुला सासरचा स्वाभिमान कळत नाही का? अमितने परिस्थिती हाताळण्यासाठी पुढाकार घेतला. त्याने आईला समजावलं, आई, वसुधा सगळ्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडते. तिने बाहेर काम केलं तर त्यातून आपल्या घराला नाव मिळेल.
हळूहळू शैलाबाईचा राग कमी झाला. वसुधाने आपल्या जबाबदाऱ्या नीट सांभाळत नोकरी सुरू केली. ती सकाळी लवकर उठून सगळं आटपून कामाला जायची. शैलाबाईंना सुरुवातीला हे रुचलं नाही, पण वसुधाचा समतोल पाहून त्या शांत झाल्या. काही महिन्यांनी वसुधाने शाळेतल्या कामात प्रगती केली. तिच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आणि तिचं नाव गावात होऊ लागलं. शैलाबाईंनाही तिचा अभिमान वाटू लागला. एक दिवस त्यांनी वसुधाला म्हटलं, तू घरही नीट सांभाळलंस आणि नोकरीही केलीस. मला वाटलं नव्हतं तू हे सगळं करू शकशील. तू आमच्या घराचं नाव मोठं केलंस. त्या दिवशी वसुधाच्या डोळ्यात अश्रू होते. ती सासूबाईंना मिठी मारून म्हणाली, आई, तुमच्या विश्वासाशिवाय हे शक्य नव्हतं. वसुधा आता सासरवाशीण होती, पण तिचं आयुष्य एका चौकटीत अडकलेलं नव्हतं. तिने आपल्या स्वप्नांना पंख दिले, सासरच्या जबाबदाऱ्या निभावल्या आणि सगळ्यांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.